गणेश विसर्जनानंतर पावसाचा खेळ थांबला असला तरी वाढत्या डासांमुळे ठाणेकर मात्र हैराण झालेत. शहरात डेंग्यू मलेरियाचे रुग्ण वाढत असून पुढील 15 दिवस आणखीन धोक्याचे आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका अलर्ट मोडवर आली असून आता डासांची पैदास रोखण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांपासून ते ज्या भागात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत त्या परिसराची झाडाझडती घेण्यात येणार आहे. यासाठी शहरातील नागरी आरोग्य केंद्रनिहाय पथकं तयार करण्यात येणार आहेत. पावसाच्या परतीचा प्रवास सुरू असतानाच दुसरीकडे ठिकठिकाणी साचलेली डबकी डेंग्यू मलेरियाच्या डासांची उत्पत्ती केंद्र बनली आहेत. यावर्षीही ठाणे महापालिका क्षेत्रात ऐन सणासुदीच्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात डेंग्यू रुग्णसंख्या वाढली असल्याचं दिसून येतं. आता काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं ही जोखीम आणखीन वाढली असून पुढचे 15 दिवस महत्त्वाचे आहेत. या काळात डासांची पैदास वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी संपूर्ण आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिलेत. यासाठी त्यांनी चाचण्यांवर भर, जलद उपचार आणि डासांची उत्पत्ती ठिकाणं शोधून धूर फवारणी करण्याच्याही सूचना दिल्यात. बदलत्या काळात सुदृढ आरोग्यासाठी आहारात तृणधान्यांचा वापर वाढवण्यासाठी राज्यात चांगलं काम सुरू आहे. यामुळे तृणधान्यांवर प्रक्रिया करून तयार केलेल्या पदार्थांचं उत्पादन वाढलं आहे. उत्पादन वाढीबरोबरच या पदार्थांच्या विक्रीसाठी मार्केटिंगवर उद्योजकांनी भर द्यावा असं आवाहन राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्तानं केंद्र शासनाच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत असलेल्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय मिलेट महोत्सवाचं उद्घाटन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या हस्ते आज डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संपन्न झालं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शणगारे, कृषी आयुक्तालयाचे संचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे, विभागीय कृषी कार्यालयातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बालाजी ताटे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापक अस्मिता मोहिते आदी मान्यवरही उपस्थित होते. या महोत्सवाच्या निमित्तानं तृणधान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचे 20 स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलला कृषी आयुक्त चव्हाण आणि जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांनी भेट दिली. यावेळी कलारंग संस्थेच्या कलाकारांनी पौष्टिक पदार्थांचं महत्त्व सांगणाऱ्या पथनाट्याचंही सादरीकरण केलं. नाचणी पिकासंबंधी माहिती देणाऱ्या घडीपत्रिकेचंही अनावरण मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. ठाणे जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारत उभारणीच्या प्रस्तावास राज्य शासनानं मंजुरी देत प्रशासकीय खर्चास मान्यता दिली आहे. त्यातच नवीन प्रशासकीय इमारतीचं अंदाजपत्रक तांत्रिक मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आलं होतं. या अंदाजपत्रकास सार्वजनिक बांधकाम विभागानं नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे या इमारतीचा मार्ग मोकळा झाला असून येत्या 10 दिवसात निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनानं दिली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसह अन्य एक इमारत 2017मध्ये स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक असल्यामुळे त्याचं निर्लेखन करण्यात यावं असं अहवालात स्पष्ट करण्यात आलं होतं. याची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाकडून नवीन प्रशासकीय इमारतीसाठी हालचालींना वेग आला होता. त्यानुसार नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे पाठवण्यात आला होता. त्यातच मुख्यमंत्रीपदाची सूत्र एकनाथ शिंदे यांनी हाती घेताच त्यांच्याकडून ग्रामविकास विभागाकडे याबाबत पाठपुरावा केला जात होता. त्यानंतर ग्रामविकास विभागानं शासन निर्णयाद्वारे इमारतीच्या 73,25,37,000 रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानंतर या संदर्भातील अंदाजपत्रक तांत्रिक मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आला होता. या अंदाजपत्रकाला सार्वजनिक बांधकाम विभागानं बुधवारी तांत्रिक मान्यता दिली असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनानं दिली आहे. त्यामुळे नवीन प्रशासकीय इमारतीचा मार्ग मोकळा झाला असून येत्या 10 दिवसात निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच या इमारतीचा कामाचा शुभारंभ होईल असं दिसून येतंय. मैं घर घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा। फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए।
एएनएम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारी बच्ची का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। दोन महिन्यांचं वीज बिल थकवणाऱ्या ग्राहकाला ते भरण्याचं आवाहन करणाऱ्या महेंद्र बडगुजर या 40 वर्षीय वरिष्ठ तंत्रज्ञानाला सौरवलेले या ग्राहकानं मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी 3च्या सुमारास घडलीय। या घटनेनं वीज कर्मचारी आक्रमक झाले असून संबंधित ग्राहकावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं। तसंच काल सायंकाळी काही काळ काम बंद करून आंदोलन करत या घटनेचा निषेध नोंदवला। वीज वितरण कंपनी वर्कर्स फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य संयुक्त सचिव निलेश्वर बनसोड यांनी दिलेल्या माहितीनुसार नौपाड्यातील विष्णुनगर भागातील जोगटॉवरमधील रहिवासी लेले यांच्या वीज बिलाची 65 दिवसांची 6,915 इतकी थकबाकी आहे, ती तातडीनं भरावी, अन्यथा वीज पुरवठा खंडित केला जाईल अशी सूचना देण्यासाठी बडगुजर हे लेले यांच्या घरी गुरुवारी दुपारी गेले होते। त्यातूनच झालेल्या बाचाबाचीतून लेले यांनी बडगुजर यांच्यावर लोखंडी रॉडनं हल्ला करत त्यांना जबर मारहाण केली। या घटनेनं संतप्त झालेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत नौपाडा पोलीस ठाण्यात लेले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। त्यांच्यावर कडक कारवाईची तसंच अटकेचीही मागणी करण्यात आली। कर्मचाऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ काही काळ कामबंद आंदोलनही केलं होतं। या प्रकरणी गुन्हा दाखल करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती नौपाडा पोलिसांनी दिली आहे। हे काम करत असताना आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एवढंच म्हणणं आहे की आमच्या कर्मचाऱ्यावरती जेव्हा हल्ले होतात तेव्हा वरिष्ठांकडनं याच्यावरती दखल घेऊन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि आमच्या पाठीशी जर खंबीरपणे उभं राहिलं तर आम्हाला ते काम करण्याकरता म्हणजे आम्ही ते पुढे घेऊन जाऊ आणि असं होत नाही। आणि अपुरा कर्मचारी वर्ग आहे, त्याच्यामध्ये मेंटेनन्सचं काम आम्हाला करायचं आहे, वसुलीचं काम आम्हाला करायचं आहे, हे सर्व काम करायचं ते एकट्याच जनमित्राला करायचं आहे। हा कामाचा लोड त्याच्यावरती येते। अशा प्रकारे भरपूर ठिकाणी म्हणजे आम्ही वरिष्ठांपर्यंत याच्या रिकाम्या म्हणजे ज्या कमी जागा आहे, ज्या कर्मचारी कमी आहे ते भरती करायला पाहिजे आणि त्या भरती करण्याका दुसरे नंतर त्यांना जे ग्राहकाला सुद्धा चांगली सेवा देण्यासाठी मॅनपॉवर उपलब्ध केली पाहिजे, ही आमची वरिष्ठाला मागणी। TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना काल मध्यरात्री अचानक भेटी देऊन तेथील आरोग्य यंत्रणेची भंबेरी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शणगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांनी उडवली। अचानक टाकलेल्या या धाडीत या पथकानं आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचारी आदींची शहानिशा करून औषध साठा, साहित्य आणि साधनांची देखील पाहणी केली। जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय, महापालिका आणि नगरपालिकांची रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांना तात्काळ भेटी देऊन पाहणी करून सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना काल दिले होते। या सूचनेनुसार जिल्हाधिकारी सीईओ यांचं संयुक्त पथक मध्यरात्री शहापूर या दुर्गम भागातील आरोग्य केंद्रावर धडकलं आणि त्यांनी वस्तुस्थितीचा आढावा घेत अहवाल तयार करण्यास प्रारंभ केलाय।
ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांनी या महिलेच्या नातेवाईकांची आस्थाविकपणे चौकशी करून मातेला आणि बाळाला योग्य त्या सुविधा, औषधोपचार मिळाले आहेत का याची माहिती घेतली. तसंच आरोग्य केंद्रातील प्रसूती कक्ष, वैद्यकीय अधिकारी यांचे कक्ष, औषध भांडार, रुग्ण कक्ष यांचीही पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. यानंतर रात्री 1:30 वाजता जिल्हाधिकाऱ्यांनी CO यांनी टाकी पठार या अतिदुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रासही भेट दिली. या केंद्रातील ऑपरेशन थिएटर, रुग्ण कक्ष, येणाऱ्या रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची सोय आहे का, पुरेशी औषधं आहेत का याची चौकशी करून खातरजमा देखील केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाधव यांनी रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा असल्याची त्यांना माहिती दिली.